कनक नावाची मुलगी आहे. तिला वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या एकत्र गोळा करण्याचं आवडते. तुम्हाला आवडतं ना टिकल्या लावायला, गोळा करायला. आता तिच्याजवळ काही पॅकेट दिसतात आहे. आता ह्या एका पॅकेटमध्ये एकूण किती टिकल्या आहेत? 10 टिकल्या आहे. एका पॅकेटमध्ये 10. आता 10-10ची मोजणी तुम्हाला समजते. आता आपल्याला हे पॅकेट किती आहेत ते बघूया. तिच्याजवळ किती पॅकेट आहे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 7. तिच्याजवळ 10-10चे किती पॅकेट आहे टिकल्यांचे? तर 7. तिथे लिहायचे आहेत 7. आता सगळे मिळून किती टिकल्या होतील आता तुम्हाला समजलं असेल. 1 दशक म्हणजे 10. तर 7 दशक म्हणजे 7वर 0 70. म्हणून तिथे लिहायचे 70. आता समजलं ना तुम्हाला. आता प्रत्येक पॅकेटमध्ये इथे तुम्ही बघितलं असेल की पहिले 3 टिकले आहेत, मग 4 टिकले आहेत आणि मग परत 3 आहेत, असं त्यांनी लावून ठेवलेले आहेत. तर आता आपण आपल्या आपल्या रीतीने, कशा पण रीतीने तुम्ही लावू शकतात, वेगवेगळ्या रीतीने. आता इथे मी 2 प्रकारे तुम्हाला लावून दाखवते. मग तुम्ही तुमच्या रीतीने आणखी तुमच्या 10 टिकल्या आल्या पाहिजे त्याच्यामध्ये, त्या रीतीने तुम्ही टिकल्या काढायच्या आहेत. आता इथे बघा, दिसतंय ना तुम्हाला. आता इथे मी पहिले 3 टिकल्या लावल्या, मग आणखी 3 लावल्या आणि परत खाली 4 ह्या प्रकारे लावलेले आहे. म्हणजे हे झाले 10. आता त्याच प्रकारे दुसरीकडे मी लावल्या. पहिले लावले आहेत 3, नंतर आहेत 2 आणि नंतर आहेत 5. असे मिळून परत झाले 10. आता अजून कशा रीतीने तुम्ही लावू शकाल ते इथे तुम्हाला काढायचं आहे. त्याशिवाय तुम्ही वहीमध्ये सुद्धा जास्तीचे 10-10च्या वेगवेगळ्या रीतीने टिकल्या मला काढून दाखवायच्या आहेत आणि त्याचा फोटो काढून मला पाठवायचा आहे.